श्री स्वामी समर्थ। स्वामी सांगत आहे की हे बाळा, हे भक्ता, तुला जर तुझ्या जे नशिबात नाही ते कसं मिळवायचं, तुला जर हवं असेल ना तर हे बोल माझ्या ऐक, हे श्रवण तू श्रवण कर बघा। आणि स्वामी बघा सुरुवात करतात। आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यावरून आपल्याला स्वामींनी काय संदेश दिला ते सुद्धा पाहणार आहोत। एक खूपच सुंदर असं गाव होतं आणि त्या गावामध्ये अनेक प्रकारची वृक्ष होती। त्या वृक्षांमध्ये फळांची फुलांची, जसं की आंबा, वड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, जांभूळ अशा अनेक वृक्षांची ते गाव नटलेलं होतं। अगदी असं हिरवगार छान गाव होतं। गावकरी वड आणि पिंपळाच्या झाडांची पूजा करायचे। लहान मुले आंबा, जांभूळ वगैरे झाडांच्या आसपास खेळायची। त्या झाडांची फळे तोडून त्यांचा आनंद घ्यायची। गुलमोहराच्या झाडांना तर भरपूर फुले यायची। त्या फुलांचा रस्त्यावर सडा पडायचा आणि गावाची शोभा खूप वाढायची। पण या सर्व झाडांना बघून कडुलिंबाच्या झाडाला मात्र फार दुःख व्हायचं। त्याला असं सतत नेहमी वाटायचं की मी कडू आहे, माझ्या पानांची चव कडवट आहे, म्हणून मी कोणाला आवडत सुद्धा नाही। कडुलिंब काय करतं, एकदा ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा, माझी सर्व पानं गोड कर, माझ्या पानांची चव गोड करून टाक। ईश्वर त्याची प्रार्थना ऐकतो आणि दुसऱ्याच दिवशी कडुलिंबाची सर्व पानं गोड होतात। पण होतं काय की ती पानं गोड झाल्यावर मुंग्या, पक्षी आणि इतर कीटक कडुलिंबाची सर्व पाने खाऊन टाकतात। कडुलिंब पुन्हा दुःखी होतो आणि कडुलिंब पुन्हा देवाकडे प्रार्थना करतो की हे ईश्वरा, आता ना तू माझी सगळी पानं सोन्याची कर, म्हणजे हे पक्षी, कीटक माझी पानं खाणार नाहीत। ईश्वर त्याची ही प्रार्थना बघा, ही सुद्धा प्रार्थना बघा ऐकत दुसऱ्या दिवशी कडुलिंबाची सर्व पानं सोन्यानं होतात, सोन्याची होतात। पण यावेळी काय होतं, सोन्याची पानं बघून सगळे गावकरी येतात आणि कडुलिंबाची सगळी पानं तोडून नेतात। बघा, कडुलिंब पुन्हा दुःखी होतो आणि त्याला आपली चूक कळते। यावेळी मात्र कडुलिंब अशी प्रार्थना करतो की हे ईश्वरा, हे करुणानिधी, मी मूळ अज्ञानी आहे। माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट हे मला नाही कळत रे। तू माझ्यासाठी जे चांगलं आहे ना, जे योग्य आहे तेच कर। आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कडुलिंबाची पानं कडू झाली आणि कडुलिंब पुन्हा अगदी पूर्वीसारखाच झाला। तर आजच्या आपल्या या गोष्टीतून बघा, आपला स्वामी संदेश असा आहे की आपल्यापैकी अनेक जणांना या गोष्टीतल्या कडुलिंबाच्या झाडासारखीच सवय असते। जे आपल्याकडे आहे ना त्यात ते कधीच संतुष्ट नसतात। त्यात सतत काहीतरी खाचाखोच काढायचा, काहीतरी नकारात्मक गोष्टी शोधून काढायच्या आणि स्वतःला दोष देत राहायचं। बघा की असंच का, हे काही तसंच का, माझ्याच माती हे का आलं, माझ्याच नशिबात हे कसं झालं। आणि मग अशा वेळी काय होतं की आपल्याकडे आहे त्यात आपण समाधान किंवा त्यात आनंदी मात्र कधीच राहत नाही। जे दुसऱ्याकडे आहे ना ते सतत आपल्याला हवं हवंसं वाटतं की हे मिळाल्यावर मी आनंदी होईल। अशा प्रकारे मग आपल्याला कितीही काही मिळालं तरी आपल्याला आनंदच वाटत नाही। पण जर स्वामी भक्ती असेल, स्वामी समर्थांचं नाव या वैखरीमध्ये असेल तर माणूस संतुष्ट होतच ना। म्हणून स्वामी समर्थांचं नाव आणि स्वामी समर्थांची भक्ती
आपल्या वैखरीमध्ये नक्कीच असायला हवी. कारण प्रत्येक गोष्टीत सतत तक्रार, क्रूर भूर प्रत्येक गोष्टीचा नकारात्मक विचार करणं, बघा प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक बघणं, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कधी आनंद आणि समाधान मिळतच नाही. आणि या गोष्टींनी, या अशा स्वभावामुळे काय होतं की तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की व्यक्ती कधीच समाधानी आणि संतुष्ट नसतो. कारण त्यांना कितीही मिळालं तरी कमी, ते काहीही असलं तरी त्यात नकारात्मक काहीतरी शोधून काढणार आणि दुःखी होणार, ही त्याची सवयच असते ना. त्यामुळं सतत असमाधानी, असंतुष्ट आणि अशा व्यक्तीकडे मन शांती कधीच नसते. मग बघा दुसरी गोष्ट ही आहे की अशा प्रकारच्या सतत नकारात्मक विचार, सतत नकारात्मक गोष्टी केल्यानं आपली जी आध्यात्मिक शक्ती असते, जी काही शक्ती आपण स्वामींचे भक्ती करून, नामस्मरण करून, पूजा वगैरे करून मिळवतो, ही भक्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आपण अगोदर स्वामींची भक्ती केलेली, स्वामींचे सद्गुण विचार ग्रहण केलेले, ते सर्व नष्ट होऊन जातात आणि नकारात्मकता भरते. बघा आपल्या अंतरात्म्यामध्ये पूर्ण निगेटिव्ह एनर्जी येते. म्हणजेच काय, म्हणजेच नकारात्मकता भरून जाते. आणि आपण अनेक ठिकाणी पाहिलं आहे की या नकारात्मक विचारांमुळं आपल्याला किती त्रास होतो. आपण स्वामींच्या जसं जवळ जात असतो, त्यामध्ये ही नकारात्मक शक्ती असते ना, मध्ये मध्ये मग विघ्न आणत राहते आणि आपल्या स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रवास फार लांबतो. बघा हे आपण अनेकदा अनुभवतो, पाहतो. त्यातून कसं बाहेर पडता येईल, काय मार्ग करता येईल, किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर ती मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. बघा या दृष्टीनं विचार करण्याऐवजी हे नाही ते नाही, असंच का तसंच का तेच नाही, असे निगेटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस ठेवल्यानं आपण त्याच नकारात्मकतेच्या दळदळीमध्ये अडकून जाऊन बसतो. आणि मग आपण स्वतःला म्हणतो की मी एवढी भक्ती करतो, स्वामींचं एवढं नाव घेतो, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःखच का बरं. बघा आता आपण बघणार आहोत की या गोष्टी बदलायला तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी किंवा या नकारात्मक गोष्टी टाळण्यासाठी काय करायचं आहे. तर बघा पहिली गोष्ट, ही महत्त्वाची गोष्ट आहे की पॉझिटिव्ह ठेवायचं की नकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. हे तुमच्याकडे जे काही आहे ना, त्यात समाधानी आणि संतुष्ट राहायला शिका. त्याच्यामधला नकारात्मक गोष्टी खाच्याखोच्या काढण्याऐवजी त्याच्या पॉझिटिव्हकडे ॲक्सेप्ट करायला शिका. त्यातले नकारात्मक गुण काय आहेत त्याकडे लक्ष द्या. ग्लास अर्धा रिकामा आहे हे म्हणण्यापेक्षा अर्धा भरलेला आहे असं म्हणा. मग बघा आपल्या अंतरात्म्यामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. त्याचप्रमाणे जे काही आहे त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनानं बघा. त्या दृष्टीनं विचार करा की हे आता आहे, हे असं आहे. जर तुम्हाला बदलता येत असेल ना तर अवश्य बदला, पण नसेल तर काय करता येईल, कुठल्या दिशेने प्रयत्न करता येईल, काय सोल्युशन करता येईल, या दृष्टीनं सुद्धा विचार करा. बघा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, आता तुमच्याकडे नाही पण तुम्हाला हवी असेल, तर एखादी गोष्ट मिळवायची असेल ना तर मग बिनधास्त प्रयत्न करा. कारण नकारात्मकतेच्या आहारी जाऊ नका. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि बिनधास्त चांगल्या विचाराने एकदम प्रयत्न करा. आपले हे स्वामी महाराज म्हणालेत, बघा स्वतः की बघ बाळा, जे तुझ्या नशिबात आहे ना ते तर तुला मिळतंच आहे, पण जे नाही ना
ते सुद्धा तुला हवं असेल तर मी कशाला बसलोय, मी ते खेचून आणून तुला देऊन टाकेल. बघा, हे स्वामींचं प्रेम, ही स्वामींची परोपकारी वृत्ती ह्या बाळावर नेहमीच असते. पण त्या बाळाने सुद्धा बाळ होऊन स्वामींकडं मागावं. नाहीतर आपण मीपणाची थैली घेऊन गेलो ना, अहंकाराची थैली घेऊन स्वामींकडे गेलो तर त्या थैलीमध्ये काहीच पडणार नाही. म्हणून बघा, आपले स्वामी एवढं बोललेत, अजून काय हवं तुम्हाला? बिनधास्त प्रयत्न करा. बघा, काय करायचं तुम्हाला, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना, एखादी परीक्षा द्यायची, त्यात यश मिळवायचे, एखादी नोकरी मिळवायची आहे किंवा एखादी गोष्ट घ्यायची, विकत घ्यायची आहे, तुम्हाला पैसे जमवायचे आहेत वगैरे जे काही, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे ना, सत्याचा मार्ग धरायचा, कुठल्याही प्रकारे लबाडी करून चिटिंग वगैरे काही करायचं नाही. आपण स्वामींची साथ घेतोय ना, स्वामी आपल्या बरोबर आहेत त्या प्रवासामध्ये. त्यामुळं सत्याचा मार्ग, प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत करायला कधीही कमी पडू नका. कायम मेहनतीची तयारी ठेवा. स्वामी आपल्याला नेहमी योग्य मार्ग वगैरे दाखवत असतात. आपली तयारी हवी. कुठली महत्त्वाची गोष्ट सुरू करण्या अगोदर, समजा तुम्ही एखाद्या परीक्षेसाठी अभ्यास चालू करत आहात किंवा काही कुठली मोठी गोष्ट करत आहात, त्याआधी स्वामींना छान प्रार्थना करा. त्यांना साकडे घाला की स्वामी, अशी गोष्ट मी करत आहे, स्वामी तुम्ही ह्या प्रवासात माझ्यासोबत राहा, मला योग्य मार्गदर्शन करा. आणि मग बघा कसे स्वामी तुम्हाला मदत करतात, कशी तुमच्याकडून गोष्ट पूर्ण करून घेतात. ते आजपासून आपण ठरवू या की यापुढे कधीही असे नकारात्मक, निराशेचे विचार करायचे नाहीत. आपल्याकडे जे आहे ना, त्याची कायम चांगली सकारात्मक बाजू बघायची. त्याचे जे पॉझिटिव्ह कोण आहेत ते बघायचं. बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, जसं की 2 वेळचं अन्न, डोक्यावर छप्पर, पाणी वगैरे, या सगळ्या गोष्टी लोकांना मिळत नाही. त्यासाठी हे लोक तरसत असतात. जे काही स्वामींनी आपल्याला दिलं आहे ना, त्यासाठी कृतज्ञ राहा. बघा, स्वतःला त्याची जाणीव करून घ्या, त्या गोष्टींचं महत्त्व जाणून घ्या आणि स्वामींचे त्यासाठी आभार माना. सगळ्यात जे काही छान छान तुमच्याकडे आहे ना, त्यासाठी स्वामींचे आभार माना. कारण याने अधिक भरभराट होते. स्वामींना ते जास्त आवडतं. कारण तक्रार, कुरबूर सतत असं करत राहणारी लोक स्वामींना आवडत नाही. आणि नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्ती मनापासून करत राहा. तुम्हाला जे काही हवं आहे ना आयुष्यात, स्वामी तुम्हाला सगळं देतील. आपण म्हटल्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा, व्यवस्थित नियमाने करत राहा. स्वामी भक्ती, स्वामी नामस्मरण व्यवस्थित करत राहा. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात. आपले स्वामी म्हणाले आहेत की नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं यापुढे तुम्ही कधीही निराश झालात तर कायम स्वामींकडे बघा. आपली स्वामी सतत आपल्यासोबत, बघा, सतत आपल्यासोबत असतात. आणि बिनधास्त प्रयत्न करा आणि बिनधास्त तुम्हाला जे काही हवं ते मिळवा. बिनधास्त त्या मार्गावर जा. स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात. स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आणि आनंदामध्ये आणि सुरक्षित ठेवो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. खरंच आपल्या जीवनामध्ये जर खरंच आपलं नशीब बदलायचं असेल तर बघा, काही अनेक असे भक्त आहेत की स्वामींचा त्यांना अनुभव आलेला आहे. असा अनुभव आलेला आहे ना
की ते आपण मनात सुद्धा कल्पना करू शकत नाही. जिथे स्वामी समर्थांचं नाव या ओठामध्ये असतं, या हृदयामध्ये असतं ना, तर असं वाटतं स्वर्ग सुख आहे. बघा ही किमया आहे. पण ज्यांच्या नशिबामध्ये स्वामी भक्ती नसते, बघा त्यांचं जीवन बघा आणि आपलं जीवन बघा, किती सुंदर अनुभव आहे. बघा स्वामींचं जेव्हा हे रूप असतं ना, जेव्हा आपल्या या डोळ्यांना बघायला मिळतं, बघा ते किती रूप आणि ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा असं कधी होते का कधी निर्माण? पण जेव्हा हे स्वामींचं रूप आपण जेव्हा डोळे बंद करतो आणि जेव्हा डोळे बंद केल्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला स्वामींचं दर्शन होतं, की समजून जावा की स्वामी तुमच्या जवळ आहेत. पण ही कृपा स्वामींची कधी होते? की जेव्हा आपण स्वामींचे उठता बसता, बघा ज्या ज्या आपल्या जीवनक्रमामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या सर्व करताना जेव्हा स्वामींची आठवण येते ना, त्या भक्ताची इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करतात आणि नक्कीच करणार आहेत. म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे की हे बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.